मित्रांनो आमच्या साहेबांनी केलाय काय केलं सांगा बरं. काय नाही पडलो मी तर म्हणताना कसं काय पडलं हा मोठा प्रश्न. गाडीहून काही पडलो नाही. मी अगोदरच सांगतोय गाडीहून पडलेलं नाही आहे. मी असंच पडलो. मी गेलो बुलेश्वरला. तर तिथून वर गेलो मी आणि तिथून माझा पाय घसरला का काय झालं ते काय मला माहीत नाही. पण मी डायरेक्ट वरून जवळजवळ 14-15 फूट खाली पडलो वरून. आणि आता लागले डोक्यात टाके वगैरे पडल्यात. तर आता यवतमध्ये मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. तर ही सलाईन वगैरे लावलेली आहे. रक्त वगैरे बघा. शर्ट मागणं शर्ट पूर्ण भिजलं आहे. 3-4 टाके पडल्यात डोक्यामध्ये. तर बऱ्याच जणांना असं वाटतं की व्हिडिओच्या नाद वगैरे पडलं. तर काय नाही, फोन माझ्या खिशामध्ये होता. मी कसं पडलो मलाच काय माहीत नाही. आणि तिथं मग आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट वगैरे केलं. हां, आणि तिथं त्यांच्या हॉस्पिटलवाल्यांची गाडी होती. बस होती का होती त्यांची? हां, ती होती. आणि त्यातमध्ये आला बघ म्हणजे आणि व्हिडिओमुळं काय झालेलं नाही आहे बघा. म्हणजे त्या आता उभा राहिला होता त्यातमध्ये पाऊसही येतोय आज. त्याच्यामुळे त्याचा पाय घसरला तिथं. आणि सगळ्यांना वाटतं व्हिडिओमुळे झालं. व्हिडिओमुळे नाही काय झालेलं. गाडी बिडी सगळी टाकाटकमध्ये. वैभव गाडी घरी घेऊन गेला आहे. तो पण होता माझ्यासोबत. तो फोटो काढत होता. म्हणजे तिथं माणसं होती शेजारी, त्यांचे फोटो काढत होता तो. त्याला पण काय माहीत नाही की एक्झॅक्ट झालं काय. मलाच नाही समजलं तर त्याला कधी काय काढायचं आहे. तर काळजी करण्यासारखं तसं काय नाही आहे. तिथं बाकी लावली कुठली लावली काय माहिती. मामासाहेब आलेला आहे. धोका इकडे दाखवा. पाहुणे मंडळी या. बस का म्हणाल पप्पा इथं. मम्मी कुठे गेली? इकडे मम्मी बघा. मामा आलं. बाबा इथं सेंड करते. पुढं काही कळलं.